हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आपण नवीन ब्लॉग सुरू करतो आहे. आपल्या दत्त जयंतीच्या महोत्सव असतो आपल्याकडे पंचशील नगर दरवर्षी असतो. खूप वर्ष झाली आम्हाला आता बघून. यावर्षी पण आलेलं आहे. यावर्षी आम्ही पोरांनी आमच्या खांद्यावर घेऊन आम्ही बोललो त्यांना की आम्ही सर्व कामं तुम्हाला संपूर्ण पार पाडून देऊ. तर अशी आमची कामं आता चालू. आता आम्ही मंदिर धुवायला घेतलंय. तुम्हाला खोटं नाही बोलणार. ते वरचं कळस दिसतंय किंवा तुमचा भाव चढलेला फुल कळशाला पहिलं पाणी तुमच्या भावाने दिले. 2026 आमचा चांगला जाऊ सगळ्यांच्या साई दत्त संघाचा. अशी खरं तुझ्या आईला खरं इच्छा मागितली फडवे. आणि आमचा टाकल्या बघा असं पाणी मारतोय. आणि आपण कॉन्स्टंट या व्लॉगमध्ये असं मोस्ट प्रॉब्ली जे आपली पोरं मस्ती वगैरे करतात, सांगा हाना माऱ्या, जे शिव्या बिव्या, ते आम्ही जरा कमी करणार, अवॉइड करणार. आजपासून अवॉइड करणार म्हणजे नवीन काहीतरी सुरुवात करायची आपल्याला. आणि पुढे अजून आपले 3 ब्लॉग येणार आहेत. एक ब्लॉग आलेला आहे पण तो एडिट झालेला नाही आहे कारण आमची लायकी नाही. मी एकटाच काढणार, 2 दिवस बघणार आणि गॅलरीमध्येच राहतो बाबा. गाईस पण मला एक गोष्ट बोलायची आपल्या सूरज ब्लॉगिंग बद्दल की आपल्या चॅनलवर लास्ट 20 दिवसात 2 मिलियनचे व्ह्यूज आलेत. 2 मिलियनचे. पण आपले सबस्क्रायबर वाढत नाहीत, लाईक वाढत नाहीत. भाई सबस्क्रायबर कमी आणि व्ह्यूज जास्त म्हणजे आपण जिंकलोय आयुष्यात. 2 शब्द नितीन पलसमकर. यावर्षी नवीन मंडप बांधलेला आहे. स्वप्न साई त्यांनी नवीन मंडप घेतला होता LED वाला. मित्रांनो, आता आपण बॅनर लेवल जाणार थोड्या वेळाने. भाई डेकोरेशन बघा, डेकोरेशन हरिश्चंद्र काका जिंदाबादाने डेकोरेशन केलेले. इकडं हरिपाठावाले जेवायला बसले. आता आपण कामावरनं उशिरा आलो ना आज. उद्या आपला मेन कार्यक्रम आहे. डेकोरेशन उद्या आतमध्ये जाईल. आपल्याला हातपाय तोंड वगैरे नाही घेतले. डायरेक्ट उद्या तुम्हाला दाखवणार दत्त जयंती. भाई चलो, भाई जल्दी चलो. मित्रांनो, आपल्याला झाला उशीर. दत्त जयंती ऑफिसला सोडलं नाही. रिक्षावाला तेल का रिक्षा आणि डॉन मारी आणि मनोज भैया थोडं रिक्षा क्या बोलतो सिग्नल. तुम्हाला भाजी दाखवलं आमची दत्त जयंती आणि आपला डेलीचा परत एकदा शुद्ध शाकाहाराप्रमाणे याही वर्षी आम्ही जेवण वाढणार आहे. हां, आणि आपला शुद्ध शाकाहारी ब्लॉग परत सुरू झालेला आहे. डोंट वरी, शुद्ध शाकाहारी ब्लॉग येणार याच्या पुढे. फोटो नाही काढत तुझा. खूप धन्यवाद. आमची लायकी आहे मंडळाचे हितचिंतक सभासद जा ना, काम करा मंडळासाठी काहीतरी. शाउट आउट काय पाहिजे? राहुल मानकर यांचं आगमन झालेलं आहे. राहुल मानकर मी घाबरलो भाई. मित्रांनो, आपला कॉन्टेंट सुरू झाला. मेन कॉन्टेंट हॅलो. सुरू आहे. आमच्या विनंतीला मान देऊन सगळे शाळेत क्रिकेट काढून मारी आहे डीजे रिदम. शाउट आउट टू डीजे रिदम. यांचं आगमन झालेलं आहे. आणि राहुल shout out. मानकर आम्हाला वरट. आणि शाउट आउट टू हरिश्चंद्र मोरे यांनी मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे. राहूचे फादर. माझा नंबर काय 932180. पण त्या अर्जुनची आठवण म्हणून त्या अर्जुनच्या नावाने कलरचं काम त्याची 3 मुलं करणार आहेत. सर्व अभिमन्यू आणि अभिनव यांच्याकडून संपूर्ण कलरचा खर्च करण्यात येणार आहे. टाळ्या वाजवायच्या एकदा जोरात. तसेच आमच्या विनंतीला मंडळाचे कार्यकर्ते छोटा हात. विशाल भाऊ वरती यायचे व्यासपीठावर. छोटा सत्कार आहे तुमचा. मी साई दत्त क्रिकेट क्लब मित्र परिवार यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच भाविक उभे आहे.
धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार. हॅलो बाळासाहेब कडलं आणि बोंबले साहेब साई दत्त नियोजनबद्ध असतं, तसंच आजच्या या मैदानामध्ये त्यांचं नियोजनबद्ध काम खूप सुंदर असं वाढण्याचं काम साई दत्त करत आहे. सर्वांचं मनापासून आभार. साई दत्त क्रिकेट क्लब. रामचंद्र जानू ढेबे यांच्याकडून 251 रुपये. दिगंबरा श्रीवल्लम दिगंबरा 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 श्रीवल्लम दिगंबरा. हा धन्यवाद. माणूस यांनी काहीच नाही केले मागासपासून आल्यापासून हल्ला नाही जागेवर. यांच्याकडून 501 रुपये अन्नदानाकरिता प्राप्त झाले. शिवशक्ती मित्रमंडळाचे लाईन बघू शकतो, आभार. वन साइड लाईन पार त्या कोपऱ्यापर्यंत बटवाडीपर्यंत लाईन गेली. करता आणि या काळ्या भागात साईड आणि तिकडे आपला साई दत्त संघ मदत करताना सालाप्रमाणे याही वर्षी प्रवीण दादा बॅक इन फॉर्म. कसं वाटतं आपलं मॅनेजमेंट कशी वाटते तुला? हा आपला घरचा कार्यक्रम आहे, आपला कार्यक्रम आहे. कृपया सहकार्य करावे. असेल पाहिलेच येतील टकले परिवार यांनी सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे लाडके नाती अमोल बालकृष्ण गुडेकर यांच्याकडून 501 रुपयाचे यांचे चेहरे बघा. झाले. यांचे चेहरे बघा. मंडळातर्फे नुसते खात आहेत नुसते. धन्यवाद दाजी. असे दरवर्षी आपल्या आजच्या भंडाऱ्यासाठी आमचा एक मित्र याच्या स्मरणार्थ 1,17,000 रुपये जमा केले मंदिराच्या कामासाठी. ज्या मित्राची आठवण म्हणून नकून रोहित या लवकर. साई दत्त लवकर या दादाचा सत्कार करायचा आहे. थांब रोहित जरा, थांब. धन्यवाद साई दत्त. सर्वांचं मनापासून आभार. व्यासपीठावर बोलायचं आहे. लवकर लवकर यायचंय. साई दत्त त्यांचा एक छोटासा सत्कार दादाला करायचा आहे. काहीच आता आम्ही सत्कार घ्यायला चालले. थोडासा फेम घेतोय आम्ही. काय बोलत होता? टीमच्या नावाने तुला सत्कार देणार त्यासाठी आम्ही सगळे आमच्या साई दत्त क्रिकेट क्लब भाई हा क्लिअर करेल थोड्या वेळाने. हे घेणार नाही ब्लॉगमध्ये. मित्र होते अर्जुन तेली यांच्या स्मरणार्थ या मंदिराला ज्यांनी मोठं योगदान दिलं, जवळजवळ 1,00,000-1,15,00,000 रुपये त्यांनी या मंदिरासाठी सुपूर्द केले. अशा साई दत्त क्रिकेट क्लब सर्व जे सभासद आहेत, मी त्यांचा एक छोटासा सत्कार करू इच्छितो. कारण का मित्र एखादा गेल्यानंतर लोक महिना 2 महिन्यात विसरून जातात आणि पुन्हा आपापल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त होऊन जातात. पण एक मित्राची आठवण म्हणून ज्यांनी या मंदिराला हातभार लावला, अशा मित्र परिवाराचा मला या ठिकाणी सत्कार करायचा. प्रसंगावर माझी विनंती आहे की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. टाळ्या वाजवायच्या साई दत्तसाठी. आज या ठिकाणी सदाप्रमाणे याही वर्षी शिवशक्ती मित्रमंडळ दत्त जयंतीचा अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय. आणि या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके दीपक बाबा या सोहळ्यास उपस्थित आहेत. आणि अतिशय उत्साहामध्ये सर्वच आपल्या मंडळाचे कार्यकर्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत असतात. विशेष करून आमचे सागर भाऊ असतील, स्वप्नील भाऊ
15 दिवसापूर्वी वरती आलो तेव्हापासून बाबा यांची तयारी चालू आहे. सर्व घरीच, डेकोरेटर पण घरीच आणि सर्व अतिशय सुंदर असं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून काम करताय. मी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की आपल्या मंडळाचं आणि आपल्या विभागाचं आपण जे कार्य करताय ते असंच तुमच्या हातून वाढत राहू. सर्व जेवण झालेत आणि आपण लास्टच्या पंक्तीला जेवायला बसलोय ना. ते लास्टला आम्ही जेवायला बसलोय. हे बाबा टाकू नको ना, असं टाकू नको. फुल धकाधकी गेम प्ले झालाय. वन साईड धकला एकदम आस्ती देवा. आणि आता आम्ही सगळे एकदम जेवायला बसले आपली टीम म्हणजे वाढून जातो. मित्रांनो आता सालाप्रमाणे याही वर्षी आपली दत्त जयंती संपलेली आहे. सगळे आपल्या घरी झाले मित्रमंडळी सगळे घरी निघालेली. हे बंद करतो फॅन. बाय बाय. हा ब्लॉग इथपर्यंत होता. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला भीमाशंकर येणार. त्याच्यानंतर येणार अजून एक त्र्यंबकेश्वर तर मला ॲक्च्युली त्र्यंबकेश्वर भीमाशंकर. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे जरा वाव मोड. ते नंतर दिसेलच तुम्हाला. पण हा ब्लॉग आता येईल 2-3 दिवसात. तेव्हा बघा. बाय बाय.